फुलंब्री तालुक्यातील दिव्यांगांसाठी राखीव 5% निधी खर्च न झाल्यानं प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालाय। अनेक वेळा निवेदन देऊनही ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग नागरिक योजना लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यासोबतच 1995च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगांना व्यवसायासाठी आणि घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। या मागण्यांसाठी प्रहारच्या वतीनं आज प्रशासनाला पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले। लवकरात लवकर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मी सर्वप्रथम पंचायत समिती फुलंब्री व गटविकास अधिकारी मोरे मॅडम यांना विनंती करतो की अनेक वर्षापासून माझ्या अपंग बांधवाचा व माझ्या विधवा महिलाचा प्रश्न पेंडिंग राहिलेला आहे। तरी सर्वप्रथम मॅडम मी तुम्हाला विनंती करतो, अनेक वेळा आम्ही प्रहारच्या माध्यमातून दिव्यांगाला 5% निधी खर्च करावा यासाठी अनेक वेळा तुम्हाला निवेदन सुद्धा दिले, पण आपल्या तालुक्यातील काही ग्रामसेवक मुजूरपणा करून माझा दिव्यांग बांधव ग्रामपंचायतला गेला असतात त्यांना सांगतात की निधी उपलब्ध नाही। या ग्रामसेवक लोकांना 15 आयोग खर्च करावा, कुठला ग्रामसभेचा ठराव लागत नाही, कुठली मीटिंग घ्यावा लागत नाही, पण माझ्या दिव्यांग बांधवाचा निधी खर्च करावा असला तर सर्वप्रथम माझ्या दिव्यांग बांधवाला सांगतात की आम्हाला ग्रामसभा लावायची। मी इथून सर्व ग्रामसेवकांना विनंती करतो की गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही जर माझ्या दिव्यांग बांधवाचा निधी खर्च केला नाही तर प्रहारच्या माध्यमातून पंचायत समिती फुलंब्री येथे सर्वात मोठं आंदोलन उभारल्याशिवाय आम्ही प्रहार संघटना शांत बसणार नाही। नमस्ते, मी कृष्णा गाडेकर, प्रहार युवा जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर। गेल्या काही दिवसापासून मी गावात फिरत असताना अनेक ठिकाणी असे निदर्शनात येत आहे की जे दिव्यांग बांधव आहे त्यांना घरकुल तर शासनामार्फत मंजूर झालेत, पण काय झालं माहितीये का, त्यांना जागा उपलब्ध होत नाही। म्हणजे अजूनही ते त्या घरकुलापासून वंचित राहत आहेत। सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की आपले 75 वर्ष हे होऊन गेले, आपल्याला स्वराज्य भेटून गेलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आजही दिव्यांगांना जागा उपलब्ध होत नाहीये। नुसते घरकुलात वरतून शासनाने सांगितलं की तुम्हाला घरकुल दिले, पण दिव्यांगांना आज देखील घरकुलाला जागा उपलब्ध होत नाही। त्यासाठी माझी बीडीओ मॅडम तसेच जिल्हा परिषद सीओ यांना विनंती आहे की प्रत्येक दिव्यांगांना जसे आपण घरकुल दिले तसे प्रत्येक ग्रामपंचायतला दिव्यांगांना जागा उपलब्ध करून द्यावा, ही अशी विनंती आहे। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून संसद आणि राज्य विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। या विधेयकाला समर्थन म्हणून फुलंब्री तालुक्यातील गणोरी इथं भव्य पदयात्रा काढण्यात आली। मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। सशक्त नारी, सशक्त भारत, नारी शक्ती वंदन, मोदीजींचं अभिनंदन या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नारी शक्ती वंदन हे विधेयक महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळवून देणार आहेत। त्यामुळे महिलांचा सहभाग वाढणार आहे। यामुळे एक प्रकारे महिलांचा खरा सन्मान होणार असल्याचं मत जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर यांनी व्यक्त केलंय। या रॅलीत शेकडो महिलांची उपस्थिती दिसून आली। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल 29 वर्षांनंतर संचित तोट्यातून बाहेर पडत मार्च 2026 अखेर 732,72,000 रुपयांचा निव्वळ नफा नोंदवलाय। सन 1997 पासून तोट्यात असलेल्या बँकेवर 2005 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लागू केले होते। 2007 मध्ये संचित तोटा हा 370 कोटींवर तर NPA 563 कोटींवर पोहोचला होता। मात्र प्रशासकीय सुधारणा, खर्च नियंत्रण, कर्ज वसुली, शासन मदत आणि मालमत्ता विक्री यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारली। सध्या बँकेचे NPA प्रमाण हे 14.20% आले आणि ठेवी 814 कोटी 39 लाखांपर्यंत पोहोचल्यात। निव्वळ नफा 732,72,000 नोंदवण्यात आलाय। 58 शाखा नफ्यात आहेत, केवळ 5 शाखा या तोट्यात आहेत। शेतकऱ्यांना विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून देत बँक पुन्हा गतवैभवाकडे वाटचाल करत असल्याचा विश्वास भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केलाय। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 31 मार्च 2026 ची बॅलन्स शीट आणि गेल्या 10 वर्षांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली प्रगती याची सर्वांना माहिती व्हावी यासाठी आज आपण पत्रकार मित्राला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आमच्या सर्वांना इथे या ठिकाणी निमंत्रण दिले।
मोठ्या संख्येनं आलेले ते उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला अतिशय सांगायला आनंद आहे की या वर्षीचा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ढोबळ नफा हा 53,75,00,000 रुपये आहे. त्याच्या आता आपल्याला वैधानिक तरतुदी करावी लागतात वेगवेगळ्या टॅक्स लागू नये म्हणून. ते केल्यानंतर 7,15,00,000च्या वर जे आहे ना निव्वळ नफा मिळाला. मला सांगायला अतिशय आनंद आहे की खूप चांगली प्रगती आपण केली. ह्या संचालक मंडळाच्या काळामध्येच आपण डाटा सेंटर उभं केलं. आज आपण 3 नवीन इमारती बांधतोय. भोकरची इमारत आता उद्या 24 तारखेला तिचं उद्घाटन आहे. सहकार मंत्री आणि अशोकरावजी इथे येत आहेत. बिलोलीची इमारत झाली, नायगावची इमारत होते आणि तालुक्याचे जेवढे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही ATM मशीन बसवलेले आहेत आणि 2 मोबाईल व्हॅन ज्याला म्हणतात आपण ATMचे त्याही आपण सुरू केले. आता आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही मराठवाड्यातली नंबर 2 ची बँक आहे. लातूर ही पहिल्या नंबरवर आहे आणि आज आपण सर्व दृष्टीनं आपली जर बॅलन्स शीट आपण पाहिली तर आपण नंबर 2 वर आहोत. म्हणून गेल्या 2-2.5 वर्षापासून चेअरमन या नात्याने मी काम करत असताना आमचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील मिटमोगरेकर असतील, त्या ठिकाणी आहेत ते सर्व संचालक आहेत. काही आज उपस्थित राहू शकले नाहीत कारण आज लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळं आमचे बंडू चव्हाण, नागेश पाटील तिकडे जिल्ह्यात जावं लागलं. म्हणून त्या सर्वांचं सहकार्य मिळालं आणि आमच्या कर्मचारी मित्रांनी खूप चांगलं काम केलं. तसं आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे, 160-165 आहे. गव्हर्नमेंटच्या सँक्शन स्टेट प्रमाणे जवळपास 550 पाहिजे. तरी पण तेवढ्या कर्मचाऱ्यावर आपण ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आणि आज आपण मराठवाड्यामध्ये नंबर 2 ची बँक आपली आहे. आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या अनुषंगानं असलेली आर्थिक स्थिती आपल्या समोर मांडण्यासाठी माननीय अध्यक्ष महोदयांनी पत्रकार परिषद बोलवली होती. आपण पत्रकार परिषदेला अत्यंत शॉर्ट नोटीसवर उपलब्ध झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि बँकेच्या ताळेबंदाची संपूर्ण माहिती तुम्हाला अध्यक्ष महोदयांनी दिलेलीच आहे, परंतु ठळक ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दाम उल्लेख करतो. बँकेचा जो ढोबळ नफा आहे तो 53,75,00,000 रुपये झालेला आहे आणि त्यामध्ये वैधानिक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी जाता 7,32,00,000 रुपये निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. बँकेनं या मध्यंतरीच्या ज्या काळ आहे त्या काळामध्ये बँक तुम्हाला माहिती आहे की 2005 या काळामध्ये अत्यंत अडचणीत होती. 562 कोटी रुपये बँकेचा NPA होता आणि तो NPA वसुलीसाठी बँकेनं जी कार्यवाही केली, संचालक मंडळाने जे निर्णय घेतले आणि त्यामुळं आज बँकेचा NPAचा आकडा जर पाहिला तर तो 136 कोटीवर आहे. ज्याचं एकूण कर्जाची प्रमाण जे होतं ते 88% होतं आणि ते प्रमाण आता 14.20% एवढं आलेलं आहे. त्यासोबतच बँकेचा जो तोटा होता तो 370 कोटी रुपयाचा होता आणि आज परिस्थिती जर पाहिलं तर तोटा भरून काढून आपण आता 53 कोटी आपण ढोबळ नफा आणि निव्वळ नफा जो आहे तो आपला 7,32,00,000वर आलेला आहे. आणि इतर सर्व पॅरामीटर जे आहेत जे नाबार्ड RBI यांच्या निकषानुसार सर्व पॅरामीटर बँक फुलफिल करते आहे. आणि आता जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना बँक डिजिटल माध्यमातून सेवा उपलब्ध करून देते आहे. बँकेकडे मोबाईल व्हॅन आहेत, RTGS NEFT असेल, SMS ची सुविधा असेल, सर्व सुविधा ज्या नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका देतात ते आपण देतो आहोत. यासोबतच मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की भोकर शाखा आमची जी आहे त्याचं 24 तारखेला लोकार्पण आहे, ज्याला माननीय सहकार मंत्री महोदय येणार आहेत, माजी मुख्यमंत्री महोदय येणार आहेत आणि अत्यंत सुसज्ज अशी इमारत आम्ही तिथे उभारलेली आहे. त्यासोबतच बिलोली शाखा सुद्धा आपण मॉडिफाय केलेली आहे, तिथं सुद्धा 25 तारखेला लोकार्पण आहे आणि आता नायगाव शाखा सुद्धा आपण बांधकाम करतो आहोत. म्हणजे बँकेनं खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि ती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावं ही आमची अपेक्षा आहे. ती सस्पेन्सला रक्कम जाते
परंतु ज्यावेळेस ती डिटेल उपलब्ध होतात ती सस्पेंड होऊन ती डायरेक्ट त्यांना दिली जाते. परंतु अशा अमाऊंट जर असतील जास्त तर त्या आरबीआयला 10 वर्षांमध्ये पाठवावे लागतात. ते आपण पाठवतो. हो यस, आरबीआय कडे आपण जर समजा तसा प्रस्ताव दिला तर आरबीआय आपल्याला ते परत देते. एकूण एटीएम किती आहेत? 2 लाख एटीएम कार्ड आपल्याकडे आहेत, आपण ग्राहकांना वाटप केलेले आहेत. आणि आता आपण जिल्हा बँकेशी व्यवहार करावा. जिल्हा बँक ही आपली बँक आहे, ही शेतकऱ्यांची बँक आहे. जिल्हा बँक ही जिल्ह्यांची आर्थिक नाडी आहे आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून व्यवहार करावे असं मी सर्व जिल्ह्यातील ग्राहकांना आवाहन करेन. आरमोरी शहराच्या मध्यभागी असलेल्या रामसागर तलाव परिसरातील प्रदूषणाच्या समस्येकडे नागरिकांनी लक्ष वेधले. सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्यानं शहरातील पाणी थेट तलावात जात असून त्याचा परिणाम परिसरातील विहिरी आणि बोरवेलवर होत असल्याची शंका व्यक्त केली जाते. तलाव परिसरात मच्छी मार्केट आणि कोंबडी दुकानांमधील कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन न झाल्यानं पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तसंच तलावाभोवती झुडपं, घाण आणि कचऱ्याचं प्रमाण वाढल्यानं आरोग्याचा धोका निर्माण होतोय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार केली असता विलास पारधी यांनी लवकरच योग्य उपाययोजना करून त्रास दूर केला जाईल असं आश्वासन दिलंय. तलावाचं सौंदर्यीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. त्या रामतलावामध्ये घनकचरा त्याच्या समस्या तर त्याच्यामध्ये सौंदर्यीकरण पाणी कमी लागेल तर तुम्ही त्यामध्ये काही नाही. आता सध्याच्या प्रयत्नात आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली आहे एक निधीची की तलाव सौंदर्य करण्यासोबतच त्यामध्ये जो जाणारा सांडपाणी आहे त्याला सुद्धा शुद्धीकरण करून आम्ही त्या तलावामध्ये स्वच्छ पाणी जो नाल्यांमार्फत जातो त्याचं पायपरकेशन करून तो स्वच्छ पाणी तलावात जाईल यासाठी आम्ही महाराष्ट्र शासन आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नगर विकास मंत्री माननीय शिंदे साहेब यांना आम्ही मागणी केली आहे आणि आमची ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होऊन आरमोरीचा जो एक महत्वाचा असा रामसागर तलाव आहे त्याचं सौंदर्यीकरण सोबतच विकसित विकास सुद्धा आमच्या प्रायोरिटीमध्ये आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या पद्धतीने पावले सुद्धा उचलले आहेत. लवकरच आरमोरीचा जो रामसागर तलाव आहे तो स्वच्छ आणि सुंदर असा रामसागर तलाव या क्षेत्रामध्ये होईल असे आम्ही आहे. मग तो जो रामसागर तलाव आहे सौंदर्यीकरण व्यावसायिकतेकडे सुद्धा आणि गावातील लोकांना एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा आम्ही त्याची उभारणी करणार ज्यामुळे लोकांना एक प्रेक्षणीय स्थळ मिळेल आरमोरीसाठी आणि तो जो रामसागर तलाव आहे त्याला वारसा सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळाचाच आहे. जुना असल्यामुळे तिथे लागून हेमाळपंथी मंदिर आहे आणि त्याला आम्ही एक स्वच्छ आणि सुंदर आणि आरमोरीचा एक मजबूत असा निसर्ग सौंदर्यीकरण तिथे आम्ही करणार. अशा दृष्टीने आमचे पावले चालू आहेत आणि ते आम्ही नक्की यशस्वी होऊ. आमचे अध्यक्ष साहेब असोत, आम्ही स्वतः उपाध्यक्ष आणि आमची संपूर्ण जी टीम आहे तर सर्वांचा प्रयत्न आहे की रामसागर तलाव हा स्वच्छ आणि सुंदर असा व्हावा अशी सर्वांची इच्छा आणि ती लवकरच पूर्ण होईल अशी आम्ही आशा करतो. आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये रामसागर तलावाला प्रमुख प्राधान्य दिलं. या वर्षी फक्त प्राधान्य प्रत्येक काम नाही, प्राधान्यासोबतच प्रात्यक्षिक काम सुद्धा आमचं सुरू झालंय. त्या दृष्टीने आम्ही शासनाकडे पाठपुरावा सुद्धा सुरू केलेला आहे. सोबतच आम्ही आरमोरीच्या विकासामध्ये जी जिल्हा परिषद शाळा असतो त्यांचा सुद्धा विकास व्हावा या दृष्टीने सुद्धा आमचे पावले असतील. तर आरमोरीचा विकास करणे आणि आरमोरीला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी सुद्धा आम्ही आता आमची जी योजना आहे पाणी पुरवठ्याची सुद्धा चालू आहे. तर या पंचवार्षिकमध्ये आमचे जे ध्येय आहे ते बळकट अशा शाळा जिल्हा परिषद शाळा, स्वच्छ असा रामसागर तलाव आणि लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेल आणि ते 24 तास मुबलक असा पाणी मिळेल असा आमचा एक ध्येय आहे आणि तो आम्ही पूर्ण करू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्या दृष्टीने आम्ही आमची टीम असून नगर परिषदची सर्व तत्परतेने त्या दृष्टीने कामाला लागतो.